आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी समोर येतेय। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यभरातून विरोधक ईव्हीएमवर शंका उपस्थित करतायत। ईव्हीएम विरोधात शरद पवार गटानं सुद्धा आवाज उठवलाय। पण आता याच शरद पवार गटातील विजयी आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये फेर मतमोजणी होण्याची शक्यता आहे। याचं कारण आहे भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे आणि फेर मतमोजणीसाठी राम शिंदे यांनी 8 लाख रुपये भरल्याची माहिती मिळते। या मतदारसंघातून पवार अवघ्या 1243 मतांनी विजयी झालेत। रोहित पवार यांच्या विरोधात असणारे भाजपचे राम शिंदे यांनी 8,02,400 रुपयांचा शुल्क फेर मतमोजणीसाठी भरलेला आहे। याशिवाय जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 पराभूत उमेदवारांनी सुद्धा लाखो रुपयांचं शुल्क भरून पडताळणीसाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर येते। प्रतिनिधी प्रसाद शिंदे आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। प्रसाद, आपण पाहतोय अगदी काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्यावर राम शिंदे यांनी आरोप केलेला होता आणि त्यानंतर एकीकडे विरोधक हे संशय व्यक्त करत असताना आता सत्ताधारी पक्षांमधलाच एक उमेदवार ईव्हीएमवर शंका उपस्थित करतोय। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच 2019च्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांनी राम शिंदे यांना पराभव करून कर्जत जामखेडच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा रोवला होता। त्यानंतर पुन्हा एकदा 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार ही लढत पाहायला मिळाली आणि राज्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वपूर्ण होती। या निवडणुकीमध्ये निकालानंतर रोहित पवार हे 1243 मतांनी विजयी झाले आणि अत्यंत चुरशीची ही लढाई पाहायला मिळाली। एकंदरीत भाजपचे आमदार राम शिंदे यांनी ईव्हीएम वरती संशय व्यक्त केला असून त्यांनी फेर तपासणीसाठी 17 बूथची मागणी केलेली आहे। यामध्ये त्यांनी 8,02,400 रुपये देखील शुल्क भरलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच भाजपला घरचा आहे राम शिंदे यांनी दिलाय का असं लोकांमध्ये चर्चा आहे। निश्चित प्रसाद, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।